तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक असणार आहे। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांवरती चर्चेची शक्यता आहे। मुंबईमध्ये वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, कालच आपण बघितलं बाळासाहेबांनी एक प्रकारे सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं होतं की आपलं बूथवरती आता लक्ष केंद्रित करा आणि बाकीच्या चर्चांना विराम द्या, आपल्या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित करा। कशा स्वरूपाची ही बैठक असेल? नक्कीच एकला चलोरेचा नारा प्रकाश आंबेडकर या बैठकीतून देणार आहेत का हे पाहणं जरी महत्वाचं असेल तरी आज नागपुरामध्ये ही कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातील 30 लोकसभा जागांवर निर्णय घेतला जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत सातत्यानं भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि एनडीए आघाडी सोबत पत्रव्यवहार आणि आपल्या भाषणातून जाहीरपणे एकत्र येण्याची इच्छा सुद्धा दर्शवली होती। त्यांच्या प्रयत्नांना आता कितपत यश येत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तातडीनं बोलावण्यात आलेल्या या राज्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर काय मोठा निर्णय घेतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वी सुद्धा बऱ्याचदा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडीचा भाग बनू आणि तशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती। नक्कीच गिरीश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।